सर्वप्रथम मी सांगू इच्छितो सगळ्यांना की आता जो आरोप झाला माझ्यावरती सर्व माध्यमांमधून आणि सगळ्या ठिकाणाहून तो असा होता की मीडिया कंपनी आणि मी कोणता तरी व्यवहार केलाय किंवा पार्थ पवार, कोमल तेजवानी, शीतल तेजवानी आणि काय नाव आहे नाही ते तिघ जण आहेत ना, दिग्विजय, दिग्विजय यांच्याशी मी कोणता तरी व्यवहार केलाय. पण मी ते दिग्विजय, कोमल, पार्थ असे हे सगळेजण आहेत, यांना माझ्या आयुष्यात कधीही भेटलेलं नाहीये. मी त्यांना समोरासमोर पण कधी बघितलेलं नाहीये. माझा त्यांचा 1 रुपयाचाही आर्थिक व्यवहार नाहीये आणि त्यांच्याशी माझा कोणताही व्यावहारिक संबंध नाहीये. तर मीडिया कंपनी यांच्याशी माझा कोणताही आर्थिक संबंध नाहीये. निव्वळ प्रशासनाच्या गैरसमजुतीतून आणि बाकी काही असेल त्याच्यातून हा आरोप करण्यात आलाय आणि माझं नाव नाहक त्या प्रकरणामध्ये गुंतवण्यात आलंय. त्याचा मला अनेक दिवस त्रास पण होतो. पुढे जाऊन मी सांगेन की माझ्या मिळकतीबाबत बरेच प्रश्न उपस्थित केले. जी मिळकत बोपुडी इथे आहे आणि ती सरकारी जमीन आहे आणि मी ती लाटण्याचा प्रयत्न करतोय किंवा ती हडप करण्याचा प्रयत्न करतोय असं सर्व ठिकाणी चर्चा आहे. तर मी आता तुमच्याकडे एक सेट दिला पेपरचा आणि इथे दाखवतो मी की या सेटमध्ये की 1775चा दस्त आहे किंवा त्या आधीपासून मोडी लिपीतला दस्त आहे. तर त्या मोडी लिपीतल्या दस्ताचं मराठी ट्रान्सलेशन मी तुम्हाला दिलेलं आहे. ही जागा पेशवे काळापासून विद्वंस माझ्या शेजारी बसलेले आहेत, हे ओनर आहेत जागेचे. त्यांचं अजून एक आहे की त्या मीडियामध्ये त्यांचं नाव जे आहे ते विद्वांस असं यायला पाहिजे प्रिंट मीडिया. तर एच नाहीये, विद्वांस नाहीये, विद्वांस आहे, विद्वान पंडित, विद्वांस नाहीये. तर विद्वांस असं त्यांचं नाव आहे. तर त्यांना पेशव्यांनी दिलेली जमीन आहे. व्हेरी एज्युकेटेड फॅमिली आणि समाजाप्रती बांधील असणारी फॅमिली आहे. नाहक त्यांना या प्रकरणामुळे त्रास पण झालाय. म्हणजे मला पण त्याचं फार वाईट वाटतंय. म्हणून मी त्यांना म्हटलं आज तुम्ही या, आमचे फारच जिव्हाळ्याचे संबंध आहेत. ते विकणारे आणि मी घेणारा असलो तरी सुद्धा हे तुम्हाला सांगायचंय. तर पेशवे काळापासून ही मिळकत आहे. त्या मिळकतीचे हे डॉक्युमेंट आहे पेशवे काळापासून, बरोबर. मोडी लिपीतला आहे, सगळ्यांकडे एक कॉपी आहे. मी अजून लागलो तर देतो सगळ्यांना कॉपी. सेकंडली परवा खडसे साहेबांनी सांगितलं की जोपर्यंत पुरुष संतती आहे तोपर्यंतच ही जागा विद्वांसांची आहे. तर पुरुष संतती तुमच्या समोर आहे, त्याला वेगळं काही सांगायची गरज नाही. तर त्याच्या पुढे जाऊन 1775 नंतर वेळोवेळी तुम्हाला मोडी लिपीमध्ये त्याचे रेकॉर्ड सापडतील. त्यानंतर इंग्रजांनी पीटर डॉड कमिशन असं एक स्थापन केलं. पीटर डॉड कमिशनच्या अंतर्गत याचा एक ॲलिनेशन उतारा आहे. तो ॲलिनेशन उतारा जो आहे की सदर विद्वांस हे इनाम आहेत, इनामदार आहेत, क्लास 2 इनाम आहे, हे असं याच्यामध्ये नमूद आहे. त्यानंतर तुम्हाला 1930 पासून ते आत्ता तक आहे ह्याचं, म्हणजे जोपर्यंत सातबारा चालू होता तोपर्यंत सातबाऱ्यावरती विद्वांसांचं नाव आहे आणि शेतकी कॉलेज हे भाडेकरू असं नाव आहे. मुळामध्ये शेतकी कॉलेज हे पण नाव नाहीये, ऍग्रिकल्चर डेअरी असं नाव होतं, बरोबर. ऍग्रिकल्चर डेअरी असं नाव होतं. शेतकी कॉलेजचा इन्फ्लुएन्स आहे, कारण शेतकी कॉलेज ही संस्था आहे. सगळ्यात पहिलं समजून घ्या, शेतकी कॉलेज हे सरकार नाहीये, बरोबर. तर ही जागा शेतकी कॉलेजची असं म्हणू शकतात, ते सरकारची आहे असं म्हणू शकत नाही. तर शेतकी कॉलेजचं भाडेकरू म्हणून नाव होतं आणि विद्वांसांचं मालक असं नाव होतं. तर त्याच्यामध्ये 1953 साली इनाम ॲबोल्युशन ऍक्ट आला, ज्या अंतर्गत इनामदार आहेत त्यांना मालक करण्यात आलं. 2 पद्धती करण्यात आलं, आयदर इनाम काढून घेण्यात आलं किंवा मालक करण्यात आलं. तर ह्यांचं इनाम जे आहे ते काढून घेण्यात आलेलं नाहीये, ते इनाम कायम ठेवण्यात आलंय. त्याचा फेरफार आहे, त्या फेरफारचा नंबर आहे 1578. मी आपल्याला सर्वांना हा फेरफारची एक कॉपी दिलेली आहे आणि मी आता इथं माध्यमांसमोर पण दाखवतो. या फेरफारला तथाकथित म्हणजे
मला नाही वाटत महात्मा फुलेंना अशी इच्छा असेल की स्वतःचा वापर करून तिथले अधिकारी असं चुकीचं काम करत असतील म्हणून. तरी पण त्यांनी हा जो फेरफार आहे ज्याच्यातून विद्वांसांना मालकी देण्यात आली, ह्याला महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांनी चॅलेंज केलं आणि ते साली निकाली निघालं ते चॅलेंज. तर ते चॅलेंज काय होतं की विद्वांसांची मालकी जी आहे ती रद्द करण्यात यावी. पण त्याला चॅलेंज केलं आणि तुमच्याकडे चॅलेंजची म्हणजे ऑर्डरची कॉपी पण आहे. आता काय आहे, आमच्या बाबतीत जे लोक ऑर्डर देणार त्यांना हे असं दिसतंय की त्यांच्यावरती फौजदारी कारवाई करणार, कारण आमच्या फेवरमध्ये. तर कोणी आमच्या फेवरमध्ये ऑर्डर दिली ते दाखवतो मी तुम्हाला. तर ही एक 2012 सालची ऑर्डर आहे. 2007 साली महात्मा फुले कृषी विद्यापीठ, जे ऍग्रिकल्चर कॉलेज असं नाव आहे पण त्याचा ऍडव्हान्टेज ते घेत आहेत, नो इश्यू. तर त्यांनी चॅलेंज केलं 2007 ला आणि 2011 निर्णय लागला की तुमचं अपील फेटाळण्यात येत आहे. यांना 2053 साली मालकी बहाल करण्यात आलेली आहे आणि 2053 पासूनची आतापर्यंत ही मालकी आहे आणि याला आम्ही रद्द करू शकत नाही एवढ्या उशिरा. 1953 पासून आज तक मालकी आहे. ठीक आहे. त्यानंतर याच्यावरती टाउन प्लॅनिंग स्कीम. आता हा सर्वे नंबर 62 नाहीये, निव्वळ दिशाभूल करण्यासाठी सर्वे नंबर 62 असं केलं जातं. सर्वे नंबर जेव्हा असतो त्या सर्वे नंबरचं टाउन प्लॅनिंग स्कीम होते. आपल्याला सर्वांना जाणीव असेल की आपल्या इथे वेगवेगळ्या टाउन प्लॅनिंग स्कीम आहेत. तर ही संगमवाडी टाउन प्लॅनिंग स्कीम आहे. तर संगमवाडी टाउन प्लॅनिंग स्कीम अंतर्गत संगमवाडी टाउन प्लॅनिंग स्कीम अंतर्गत याचं टायटल रिस्ट्रक्चरिंग होतं, म्हणजे टायटल फिक्स होतं थोडक्यात. आणि 7-12 पेक्षाही सुपरसीड हे टायटल असतं, कारण ह्याच्यावरती आर्बिट्रेटर असतो, तो जज असतो. त्या जजनी सर्वांचं हिअरिंग घेतलं आणि सर्वांचं म्हणणं ऐकून घेतलं की याच्यामध्ये कोण मालक आहे, कोण भाडेकरू आहे. तर ह्याच्यामध्ये ऍग्रिकल्चर कॉलेजला सुद्धा संधी देण्यात आली. ऍग्रिकल्चर कॉलेजला जेव्हा संधी दिली तेव्हा ऍग्रिकल्चर कॉलेजने बघा काय म्हणलंय त्याच्यामध्ये, तुम्हाला तुम्ही झूम करून बघू शकताय, त्याच्यामध्ये मी तुम्हाला वाचून पण दाखवतो. तर ऍग्रिकल्चर कॉलेजने तेव्हा असं म्हणाले की बाकीचे सर्वे नंबर त्यांच्या मालकीचे आहेत, पण हे 3 सर्वे नंबर आहेत त्यामध्ये ते भाडेकरू आहेत. तर श्री काळे स्टेट्स दॅट ही हॅज नो डॉक्युमेंट ऍट प्रेझेंट टू शो दॅट these land have been held by agriculture college under the lease. त्यांच्याकडे ही जागा भाड्याने आहे याचं सुद्धा त्यांच्याकडे कोणताही कायदेशीर पुरावा नाही. हे एका जज समोर त्यांनी दिलेलं स्टेटमेंट आहे आणि त्याची ही ऑर्डर आहे. या ऑर्डर नंतर काय झालं, या ऑर्डर नंतर ह्या जागेचं टायटल फिक्स झालं, ज्याला टायटल अँड टेन्युअर सर्टिफिकेट म्हणतात. इट इज सुपरसीड टू 7-12 आणि सगळ्याच डॉक्युमेंटला सुपरसीड करतो. आणि ते टायटल अँड टेन्युअर सर्टिफिकेट आहे इथे, तुम्ही याच्यावर पण झूम करू शकता. याच्यामध्ये इथे तुम्हाला नाव दिसेल यशोदा नारायण विद्वांस. यशोदा नारायण विद्वांस म्हणजे यांच्या आजी, यांच्या नावाने ह्यांचं नाव लागलं इथे. पण यांच्या घरात पुरुष संतती होती तेव्हा पण, नाहीतर परत तुम्हाला अजून कोणीतरी कन्फ्युज करेल. तर त्यांचं नाव आहे आणि त्याच्यामध्ये ऍग्रिकल्चर कॉलेज इथे भाडेकरू असं नाव आहे, बरोबर. तर ह्या डॉक्युमेंटला आव्हानित जर करायचं असेल, ह्या टायटलला आव्हानित करायचं असेल तर इथे खाली लिहिलंय पहा की तुम्हाला सिव्हिल कोर्टामध्ये याला चॅलेंज करावं लागेल आणि याच्यामध्ये फेरफार करावा लागेल. हे 1975 साली झालेलं डॉक्युमेंट आहे. आज तगायत महात्मा फुले कृषी विद्यापीठाने याच्यावरती सिंगल ऍप्लिकेशन पण केलेलं नाहीये की आम्ही भाडेकरू नाहीये, आम्ही मालक आहे म्हणून, बरोबर ना. त्यांचं सरकार आहे ते, म्हणजे ते स्वतःहूनच घोषित करतात की आम्ही सरकार आहे. वेराज दे आर नॉट सरकार, ती एक संस्था आहे, बरोबर. आणि ते त्यांना जर जागा पाहिजे असेल, म्हणजे तुम्हाला सांगतो आम्हाला जागा पाहिजे असेल असं जर कुठल्याही सरकारी बॉडीला म्हणायचं असेल तर त्यांना भूसंपादन कायद्याअंतर्गतच जागा घ्यावी लागते. चौकात उभं राहून आरडाओरडा करून, मीडिया बोलून, फौजदारी गुन्हे दाखल करून जागेची मालकी प्राप्त करता येत नाही महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये, बरोबर.
तर ह्या मिळते. याच्यानंतर या जागेचं बीपीला हे नकाशा हे मला पाणी मी सांगितलं की त्या जागेवरती आरक्षण आहे. मग पीएमपीएमएलचं आरक्षण आहे, पीएमटी डेपोचं आरक्षण आहे. तर त्या पीएमटी डेपोच्या आरक्षण पडलं ना, तर 1987 साली डीपी प्लॅन तयार झाला. डीपी प्लॅन मध्ये पीएमटी डेपो सध्याचं पीएमपीएमएल असं आरक्षण पडलंय. कोणत्याही सरकारी जागेवरती आरक्षण पडत नाही, बरोबर. प्रायव्हेट जागा असेल तर आरक्षण पडतं, बरोबर आहे. त्यांनी पण कबूल केलं की या जागेवरती आरक्षण आहे, बरोबर. आज पीएमपीएमएल ला जागाला बस लावायला जागा नाहीये आणि हे हट्टाला पेटून आहेत की ही आमची जागा आहे, वेळेस ती पीएमपीएमएल साठी महानगरपालिकेसाठी राखीव जागा आहे. बरं, आता आरक्षणानंतर पुढची प्रोसेस काय असते? ती जागा कलेक्टर संपादनाची प्रक्रिया करतो. ज्या कलेक्टरांच्या इनिशिएशननी आज माझ्यावरती एफआयआर झाली आहे, त्याच कलेक्टरनी ही जागा पीएमपीएमएल साठी पाहिजे म्हणून आम्हाला पत्र पाठवलं. इथे दिसेल तुम्हाला, हे बघा वरती नावं दिसतात विदन्स फॅमिलीची, आणि प्रत्येक मेंबरला पत्र पाठवलं, एकाला नाही, तुम्हाला सगळ्यांची नावं दिसतील. प्रत्येक घरातल्या मेंबरला पत्र पाठवलं की ही जागा आम्हाला आवश्यक आहे. ती जागा आवश्यक आहे म्हटल्यानंतर पब्लिक पर्पज आहे, आम्ही त्याला मान्यता दिली. त्याला मान्यता दिल्यानंतर त्याचा एक अवॉर्ड तयार करण्यात आला, ड्राफ्ट अवॉर्ड म्हणतात त्याला, ज्याच्यामध्ये मोबदला लिहिला जातो. त्या मोबदल्यामध्ये कलेक्टर जिल्हाधिकारी त्याचे हेड असतात आणि त्यांच्या अंतर्गत हा एक रिपोर्ट तयार होतो, याला अवॉर्ड म्हणतात, त्याला निवाडा म्हणतात. या निवाड्यामध्ये मालकी हक्क कोणाचा आहे असं नमूद केलं जातं. तुम्हाला दाखवलं तसं हा टाउन प्लॅनिंगचा जो हे आहे, हा माझ्या जन्माच्या पण आधीचा आहे, बरोबर. म्हणजे आणि हे जे आहे, हा अवॉर्ड जो आहे तो पण जिल्हाधिकाऱ्यांनी केलेला आहे. त्या अवॉर्ड मध्ये काय म्हटलंय पहा तुम्ही, तुमच्याकडे सगळ्यांकडे कॉपी आहे. त्या अवॉर्ड मध्ये असं म्हटलंय, सदर जमीन नोंद कृषी विद्यापीठाच्या नावे होण्यावर महसूल खात्याकडे पत्रव्यवहार चालू आहे असं कृषी विद्यापीठ म्हणतंय. तथापि वरील वस्तुस्थितीशी कृषी विद्यापीठाने कोणताही ठोस पुरावा कागदपत्रे सादर केलेली नाही. तसेच मालक म्हणून 7/12 सदरी त्यांचं कोणतंही नाव नोंद दिसून येत नाही. हे विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी आणि भूसंपादन ऑफिस या तिघांच्या सहीने हा तयार झालेला ड्राफ्ट आहे. याच्यामध्ये कोणाचा इन्फ्लुएन्स नाही, कोणी नाही, आणि भूसंपादनाचा हा ड्राफ्ट आहे, बरोबर. यानंतर या भूसंपादनासाठी त्यांनी काल अलिगेशन केलं मीडिया समोर की यांनी खोटी मोजणी केली म्हणून. तर ह्या मोजणीची कॉपी आहे माझ्याकडे भूसंपादनाच्या, तुम्हाला दाखवतो. या भूसंपादनाच्या मोजणीची कॉपी आहे, यू कॅन झूम हिअर. ठीक आहे. तर ही कॉपी आहे. तर ह्या भूसंपादनाच्या कॉपीमध्ये ही मोजणी कोणी केली आहे? तर भूसंपादन अधिकारी, कलेक्टर आणि पीएमपीएमएल यांनी संयुक्त केलेली मोजणी आहे. याच्यामध्ये खोटी असण्याचा प्रश्नच नाही. जर खोटी असेल तर त्यांना कोणाकोणावरती गुन्हे दाखल करणारे महात्मा फुले कृषी विद्यापीठ, मी असं पण म्हणत नाही महात्मा फुले कृषी विद्यापीठ गुन्हे दाखल करते. वेस्टेड इंटरेस्ट असलेले काही अधिकारी आणि त्यांच्याशी संलग्न असणारे बाहेरचे ऍक्टिव्हिस्ट नाहीये, म्हणजे ऍक्टिव्हिस्ट या नावाला धब्बा आहेत ही लोक, ही ब्लॅकमेलर आहेत, जी रवी पराठे बरोबर पूर्वी काम करत होती आणि आता वकील म्हणून समाजामध्ये मिळवतात. आता हे सगळं झाल्यानंतर काय झालं की याच्यामध्ये त्यांचं म्हणणं आहे 7-12 वर्ष नाव उडवलं, 7-12 वर्ष नाव उडवलं असं ते सगळीकडे सांगतायत, बरोबर ना. किंवा तुम्ही पण सगळीकडे सांगताय की कोण आपले तहसीलदारांनी याचं 7-12 वर्ष नाव काढलं असा आरोप आहे, बरोबर ना. तर मुळामध्ये सगळ्यांना माहिती असेल 7-12 बोला एकच सेकंद, एवढं शेवटचं संपवतं मग ऐकतो. झालं माझं 2 मिनिटाचं राहिलं. 7-12 इथे ना माझ्याकडे प्रॉपर्टी कार्ड आहे. प्रॉपर्टी कार्ड वरती आमची नाव आहेत सगळ्यांची, माझं पण नाव आहे याच्यामध्ये.
तर या प्रॉपर्टी कार्ड जेव्हा तयार असतं तेव्हा सातबारा बंद होतात हे आपल्याला सर्वांना जाणीव असेल. त्यामुळे सातबारा बंद झालेला आहे आणि प्रॉपर्टी कार्ड अस्तित्वात आहे. प्रॉपर्टी कार्डला आतापर्यंत महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांनी आतापर्यंत कुठेही चॅलेंज केलेलं नाहीये. ते फक्त चौकात येऊन आमची जागा आहे असं म्हणजे त्यांच्या बळाचा चुकीचा वापर करून आरडाओरडा करतात. एवढंच मला सांगायचंय. त्यानंतर म्हणजे तेव्हाचे जे महसूल मंत्री होते त्यांनी स्वतः फोन करून आणि स्वतः सांगून याच्यामध्ये त्यांनी स्वतः सांगून माझ्यावरती FIR केली. त्यावेळेस FIR केली. त्या FIRच्या मध्ये हायकोर्टाची ऑर्डर आहे. मी याची पण कॉपी तुम्हाला दिली आहे. या हायकोर्टाच्या ऑर्डरमध्ये चुकीचा वापर, स्वतःच्या पदाचा चुकीचा वापर करून माझ्यावरती FIR केली आहे अशी याच्यामध्ये नोंद आहे. आणि त्यांचं मंत्रीपद हे फक्त भोसरी जागेत गेलेलं नसून त्यांनी माझ्यावर केलेली चुकीची FIR आणि भोसरी जागा घोटाळा ह्या अशा दोन गोष्टींमुळे त्यांचं महसूल मंत्रीपद गेलं हे मी तुम्हाला आठवण करून देतो. तर सद्यस्थितीमध्ये मी तुम्हाला इतक्या ऑर्डर दाखवल्या. त्यानंतर विभागीय आयुक्तांनी महात्मा फुले कृषी विद्यापीठाने विभागीय आयुक्तांकडे चॅलेंज केलं होतं की हे या जागेचे वारस नाहीये, ही जागा आमची आहे आणि यांचं वारस म्हणून नाव नोंदवण्यात येऊ नये. तर विभागीय आयुक्तांनी त्याचा निर्णय दिलाय आणि यांचं वारस कायम केलेला आहे. त्या निर्णय म्हणजे बघा आतापर्यंत जवळजवळ मी तुम्हाला 5 निर्णय सांगितले जे आमच्या फेवरमध्ये आहेत. म्हणजे ज्यांनी यांच्या फेवरमध्ये निर्णय दिले, आमच्या फेवरमध्ये निर्णय दिले, त्यांच्या सगळ्यांवरतीच सध्या प्रशासनाला FIR करावी लागेल असं दिसतं. ठीक आहे. माझा आरोप असा आहे की माझ्यावरती खोटे गुन्हे दाखल झालेत. माझं नाव विनाकारण अमेडिया कंपनी, पार्थ पवार किंवा कोमल तेजवानी, शीतल तेजवानी आणि कोण आहेत अजून दिग्विजय सिंह पाटील यांना कधीही मी आयुष्यात बघितलेलं नाहीये, त्यांना भेटलेलो नाहीये, यांना कधीच माझा काही संबंध नाही, आर्थिक 1 रुपयाचाही संबंध नाही. त्यांच्यामुळे नाहक माझ्यावरती आरोप झालाय. माझी इमेज खराब झाली आहे. मी एक व्यावसायिक आहे, बांधकाम व्यावसायिक आहे. माझं कारण नसताना सगळीकडे माझी इमेज खराब झाली आहे जी मला डेव्हलप करायला गेली. मी 25-30 वर्ष दिवस रात्र कष्ट करतो. मी शून्यातून आलेलो आहे इथपर्यंत. माझा आता परत मला इथून पुढे माझी इमेज, माझ्यावर कोण विश्वास ठेवेल मार्केटमध्ये? सगळ्यांना वाटेल हा फ्रॉड आहे. कारण सगळीकडे असं छापून आलं की मी क्रिमिनल आहे, मी फ्रॉड आहे, मी सरकारची जागा हडप करतो. तसं नाहीये. माझ्या जागेवरती मी जर सिक्युरिटी लावली आहे, तिथे मला PMPML हँडओव्हर करायची जागा, PMPML मला पत्र पाठवलंय की आम्हाला जागेची गरज आहे, आमच्या बस रस्त्यावर पार्क राहतात, आम्हाला पार्किंगसाठी जागा पाहिजे. तिथे जर मी माझ्या जागेवरती सिक्युरिटी लावली तर मी कसं ट्रेसपासर असू शकतो? वेअरएज जे मला कधी भाडं देत नाही, ज्यांनी जागा संपादन केलेली नाहीये ते ट्रेसपासर आहेत ना. फक्त ते सरकार म्हणजे महात्मा फुलेंचं नाव घेऊन त्यांच्या नावाचा पण गैरवापर करून या माझ्यावरती प्रशासनावरती दबाव आणतात आणि काही महसूल अधिकारी महसूल मंत्र्यांना पण मिसगाईड करतात. वेळेस महसूल खात्याकडे या जागेची केसच चालू नाही शकत, कारण या टायटल अँड टेन्युअर सर्टिफिकेट मध्ये क्लिअर म्हटलंय की तुम्हाला दिवाणी न्यायालयात जावं लागेल. तर माझा आरोप शब्द तर थोडा जास्त होईल, पण माझ्यावरती अन्याय झालाय, माझी नाहक बदनामी झालेली आहे आणि खूप वेदनादायक आहे, म्हणजे माझ्यासाठी पण आणि विद्वांस फॅमिलीसाठी पण. कारण रस्त्यावर फिरताना तुम्हाला लोक बघतात अरे हा फ्रॉड माणूस आहे म्हणून. कुठला? मी खरेदी आलो. मी प्रॉपर खरेदी घेतली जागा, प्रॉपर स्टॅम्प ड्युटी भरली आहे जागा. आणि त्यांचा अजून एक आरोप आहे, मी पाहिला परवा, की मी जमीन आहे आणि पॉवर ऑफ अटर्नी रिप्रेझेंटेशनची पॉवर ऑफ अटर्नी 500 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर चालते, बरोबर ना. आणि आता ते तहसीलदार होते ना आता इथले, तर तहसीलदारांना हे दे ना मला ऍक्ट, लँड ट्रिब्युनल ऍक्ट सेक्शन 70 हा सुनावणी करा. तर त्यासाठी 2 वर्ष केस चालली. 2 वर्षामध्ये यांनी ते भाडेकरू आहेत की नाहीयेत ह्याच्या बद्दलचा एकही पुरावा दिला नाहीये आणि ते भाडेकरू नाही दिसत असं तहसीलदारांनी ऑर्डर दिलं. तर महात्मा फुले कृषी विद्यापीठाला वाईट वाटायचं काहीच कारण नव्हतं, कारण ते म्हणतात ते मालक आहेत, ते भाडेकरू नाहीयेत असं तहसीलदार म्हणतोय ना. तुम्ही ऑर्डर वाचा सगळ्यांनी तहसीलदाराची काय. तो म्हणतोय भाडेकरू दिसून येत नाही, तो असं म्हणत नाहीये यांचं नाव हटवा, नाव काढा, कुठल्याही अभिलेखामध्ये बदल करा, असं कुठेच म्हटलेलं नाही त्या ऑर्डरमध्ये. त्या ऑर्डरमध्ये फक्त असं म्हटलंय यांनी कधीही
भाडं दिलेलं दिसत नाहीये, यांनी कधीही भाडे करार सादर केलेला नाहीये आणि ते स्वतः त्यांच्या डीननी तर आर्बिट्रेशन मध्ये सबमिट केले. तर तहसीलदारांनी ऑर्डर केली की हे भाडेकरू दिसत नाहीयेत. त्या तहसीलदाराला पूर्णपणे मी ऑथेंटिक गव्हर्नमेंट रेकॉर्ड मधले डॉक्युमेंट दिले. मी ऍफिडेव्हिट करून दिलंय की आम्ही मालक आहे, हे भाडेकरू आहे. मी ऍफिडेव्हिट वरती लिहून दिलंय की ही जागा माझ्या मालकीची आहे आणि जागा माझ्या मालकीची आहेच ना, मी आता पण ऍफिडेव्हिट देईन. म्हणजे तुम्ही कृषी विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांना विचारा द्या ऍफिडेव्हिट म्हणून की ते जागेचे मालक आहेत म्हणून. त्यांचा रजिस्ट्रार हा ओनर आहे ना, रजिस्ट्रार हा कस्टोडियन आहे प्रॉपर्टीचा. त्याला सांगा बरं ऍफिडेव्हिट द्यायला, मी ऍफिडेव्हिट देतो की जागा माझ्या मालकीची आहे. सो दे आर द ट्रेसपासर, आय एम नॉट.